3 जून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पुण्यस्मरण दिन। त्यानिमित्ताने त्यांचं स्मरण आपण सर्वजण करत असतो। केवळ 3 जूनच्या दिवशीच आपण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं स्मरण करावं असं नाही, तर महाराष्ट्राची मागील काही वर्षापासूनची राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं सतत स्मरण झाल्याशिवाय राहत नाहीये। त्यांच्या गुणवैशिष्ट्यांची चर्चा करायची झाली तर मी असं म्हणेन की लोकांच्या मनाला भिडणारी भाषा, लोकांच्या मनाला भिडणारी भाषा, प्रश्नांची जाण, व्यापक लोकसंग्रह, विरोधकांच्या प्रती देखील त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली आपुलकी आणि विरोधकांच्या मनामध्ये साहेबांच्या बद्दल असलेली आपुलकी, जीवाभावाचे मैत्र जोडणे, धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, विकासाची तळमळ, इतके गुण एकाच व्यक्तिमत्वाकडे आहेत। ते व्यक्तिमत्व म्हणजे